आता आपण काय पाहणार आहोत, LCM. ठीक आहे. हां, इथे येतो, तुला दिसतं 6 म्हणजे 6 आणि 8 यांचा लसावी पाहायचा आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला परीक्षेला असतं आहे. मग LCM कसा काढायचा, हा 6 खाली घ्यायचा. ठीक आहे. आता पहा, मी घेतला, खाली घेतला. मग मी काय करणार बघा, 6चे आपल्याला फॅक्टर्स करायचेत, म्हणजे अवयव करायचेत किंवा अवयव पाडायचेत. मग आता कसं करणार, तर पहा कितीच्या पाड्यात 6 आहेत, 2 3 जा 6 बरोबर. म्हणजे 2 3 6 झालं. हे झालं त्याचे फॅक्टर्स. परत मी खाली घेतला 8 आणि 8चे फॅक्टर कसे होतील आता, 4 2 जा 8 राईट. बरोबर आलं की नाही तुझं. मग बघा आता पुन्हा, आता ह्या 4चे आणखीन फॅक्टर होतात. इकडं कोणाचेच होत नव्हते म्हणून काहीच केलं नाही. 4चे पुन्हा होतात की नाही बघा. आता 4चे फॅक्टर होतात 2 2 जा 4 बरोबर आहे. 2 2 जा 4 हे झाले 4चे फॅक्टर. आणि हे राहिलेला 2 जे आहे पुन्हा खाली घ्यायचा आहे ना, त्याला एकट्याला सोडायचं नाही. आता ही पूर्ण एक जो ओळ झालेली आहे ही म्हणजे ह्या 8चे पूर्ण निघलेले फॅक्टर, आणि ही जी ओळ पूर्ण तयार झालेली आहे ना, तर हे झाले 6चे फॅक्टर. ठीक आहे. आता हे दोन्ही फॅक्टर जे आहेत, ज्याला टेबल बनवून एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आता बघा, इथे घेऊया आपण. पहा, हे 2 आणि इथेही 2 आहे ना, दोन्हीकडे 2 आहेत. म्हणजे सारख्यापैकी एक घ्यायचा. हा कटला, यापैकी किती घेतला, एक घेतला. दोन 2 पैकी एक 2 घेतला. हां, इथे 3 आहे, इकडे आहे का 3 कशात नाही. मग एकट्याला LCMमध्ये हा एकटा जर राहिला तर याला ठेवायचं नाही, हा घेतला एकटा पण. चला, हे पण कटला. त्यानंतर आता हा काय आहे 2. मग याला इकडं जोडीदार आहे का आता नाही. म्हणजे मग फक्त हे पण एकटा आणि हा पण एकटा आहे. हे दोन्ही पण एकटे घ्या. घेतले दोन्ही पण एकटे. आता पहा, 2 3 जा 6 2 जा 12 2 जा 24. शाबाश, 24 आलं की नाही. मग इथं लिहायचं 24. मग मला सांगा, 24 हा काय आहे, LCM आहे. कशाचा LCM आहे, 6 and 8चा. शाबाश, कळालं का तुम्हाला कसा काढला. मग अशी गणितं देऊ का तुला खूप सारे. शाबाश, हां देतो हां.